भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, ओ डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। ओ क्यों मारा उसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं जल्दी मार के लाया हूँ जी। ओ साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊ जी चल बसे। कौन सी बस्ते है? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, सकस आणि दर्जेदार मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत बहुचर्चित बहुरंगी भूमिका या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम भूमिका या नाटकाचा लेखक क्षितिज पटवर्धन, या नाटकाचे दिग्दर्शक ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी सर, गुणी अभिनेत्री समिधा गुरु, मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील एक आदरणीय नाव सचिनजी खेडेकर, या नाटकातील कलाकार जाई खांडेकर, अतुल महाजन, जयश्री जगताप आणि सुयश झुंझुरके। तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे। नाटकाविषयी तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम, त्यामुळे चला बघूया फोडणी नेमकी कोणाला लागते ते। नमस्कार 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 मंडळी। नमस्कार। आपलं गाव, आपली भावकी। तर मंडळी, आज आपल्या सगळ्यांचं भोजनेवाडी ग्रामोत्सवात मनापासून स्वागत। आज बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकत्र जमण्याचा योग जुळून आलेला आहे, तर मी आपल्या सगळ्यांचं परंपरेनुसार वंदन करून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। स्वतः सांगितलं मी। बावळट आहेस? त्यांनी हात पुढे केले। अगं शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला, फुगडी काय घालतेस त्यांच्या पुढे? मला सॉरी, माफ करा, व्हेरी सॉरी। नाही मी नाही, मी नॉर्मल शेक हँड करण्यासाठीच केलेला आहे। Sorry, नमस्कार नमस्कार। अरे या बसा बसा। अरे रिलॅक्स, तू आधी थांब, मला माहिती मंडळी! पहिला 2 मिनिटं मला जरा द्या। पहिला इंटरव्ह्यू आहे तुझा, मला माहिती आहे, जरा एक्साइटमेंट कमी कर, कळलं? प्रेक्षक आहेत समोर। नमस्कार प्रेक्षकांना, नमस्कार कर प्रेक्षकांना, नमस्कार कर। पहिला इंटरव्ह्यू। बस 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 बस। एक मिनिट, मी फक्त स्वागत करून घेतो। तर मंडळी, आज आपल्या गावात भोजनेवाडीत, हो भोजनेवाडी, कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं। हो कशाला, मला काहीच कळलं नाही। कळेल तुम्हाला। तर आपल्या या छोट्याशा गावात आज एक मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे, बरं, ज्यांच्या येण्यानं आपली भोजनेवाडी पावन झाली, असे सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, हास्य मोमबत्ती समीर चौगुले सर। नाही म्हणू द्या मला। तुम्ही आहात, आम्हाला म्हणू द्या, हास्य मोमबत्ती समीर चौगुले सर। ऐका, हास्य मोमबत्ती म्हणून नाहीये माझं नाव, हास्य महारथी तुम्ही म्हणू शकता। खाऊ द्या ना, काय मोमबत्ती तर मोमबत्ती, कौतुकच करताय। मोमबत्ती कशी वाटते? 20 मिनिटात वितळते ती, कसं वाटतं ते? नाही, विझवून ठेवलेला तर टिकते। बरोबर आहे, पण मेणबत्ती कशी टिकवायची बाबा, यावर चर्चा करायला जमलोय का आपण? नाही की नाही? जाऊ आपण दे। कशासाठी जमलेलो आहे की आमचा एक माफ करा। मुलाखतींचा कार्यक्रम घेतलेला आहे, जोडप्यांचा। पहिल्यांदाच ती सुद्धा स्टेजवर येते। नाही, माफ करा। कार्यक्रम नाही माझा जरा ना प्रॉब्लेम होतो, नाही, ते शब्द चुकला माझा, ते काय तुमच्यात म्हणतात ते फंबल फंबल पडला। काय होतं, ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे ना एकट्यानेच केलं मी। सगळं म्हणजे सगळं, हे बघा, हे जे मांडवाचे सगळे बांबू आहेत ना, ते मी एकट्यानेच लावले। काय सांगताय? बरं, बघा, हे सगळे म्हणजे मांडवाच्या बांबूपासून लेंग्याच्या नाड्यापर्यंत सगळं मलाच करावं लागतं, एकट्याने। तुम्ही हे सगळे हे बांधलंय वगैरे, हे सगळं तुम्ही बांधलंय असं? सगळं एकट्याने करावं लागतं मला। बापरे, मग तुम्ही त्यामुळे तो ताण आला मला।
मग हाताला माणसं घ्यायची ना दोन नाही ना कामाला. कुणी ऐकत नाही, फक्त येतो येतो म्हणतात पण झोपतीला कोण आई, नाही. इतका ताण म्हणजे झोप लागते का रात्रीची? नाही ना, आणि काय होतं कोणाला सांगू पण शकत नाही, सांगू शकत नाही, सहन होत नाही, असलं दुःख आहे. अहो मग तुमचा एवढा ताण आहे, तुमचा फंबल पडलाच पाहिजे. पडू द्या फंबल. तसं नाही, ते काय- ताण म्हटलं की कसं आपल्याला मेंदूला कळत नाही, त्यामुळे मग असं चहा खारी पाठवू का दोघांना? तुमचंच चाललंय अगं, कार्यक्रम आहे ना समोर. नाही ठीक आहे, यांचंच बघा ना तुम्ही कसलं टेन्शन घेता? यांना बांबू लावत नाहीत, लेंग्यात कधी नाडी घालत नाहीत. हे काय करतात? हे आपले मीरा रोड बॅक फोर्ट मीरा रोड करून असं कॉमेडी काहीतरी करतात. एक सेकंड, त्याच्यात पण ते फंबल पाडत असतात. ही हो की कुठली नाही? कॉमेडी आहे? मीरा रोडला येऊन ही कुठली केली कॉमेडी? प्लीज तुम्ही कधीतरी स्वतःचे एपिसोड बघा, असंच करता तुम्ही काहीतरी. ईशा जरा प्लीज, प्रेक्षक आहेत समोर, त्यांच्या समोर अति करू नकोस, जरा थांब जरा. नाही, प्रेक्षक आहेत ना म्हणून म्हटलं. प्रेक्षकांचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझी भावकी आहे ती, सगळी माझी भावकी आहे. काय आहे, एकतर वर्षातनं काहीतरी एकदा आमचा कार्यक्रम होतो, त्यामुळे त्यांना आहे ना कार्यक्रमाच्या दर्जाविषयी काही घेणं देणं नसतं. काय होतं, ते फक्त सकाळच्या चहासाठी थांबलेले असतात. अय्या, चहा झाली की निघून जातात, त्यामुळे त्यांचं काय मनावर घेऊ नका. या, तुम्ही बसा या. आम्ही बसून घेतो. अरे देवा. जमिनीवर बसायचं का मी? ऐक की नाही त्या ठिकाणी इथे बस, इथे बस, हा बस बस बस. हे ठीक आहे, हो ठीक आहे, बस मी इथे बसू. शांत नीट बस. आणि सॉरी हा, त्यांना थोडं कळायला वेळ लागतो. नाही असं तर मंडळी, सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि हास्य महारथी समीर चौगुले सरांचं जोरदार स्वागत. इकडे ये ना ग तू. समीर चौगुले आहेस का तू? नाही की नाही, माझं नाव घेतल्यावर तू नाही यायचं ईशा. बायको आहे मी तुमची. अगं असं काय बायको असले करता? तरी नाव माझं आहे ना. प्लीज असं करू नकोस ईशा. तुम्ही तिथे कुठे बघून नाही तीच बोलताय? नाही अगं. तर मंडळी, आज आपण समीर चौगुले सरांशी खास गप्पा मारणार आहोत. पण एक आनंदाची गोष्ट आहे, विशेष म्हणजे आज त्यांची पत्नी स्वतः इथे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. तर आपण त्यांचंही जोरदार आणि स्वागत करूया. ईशा वडखळ नाका यांचं. वडखळ नाका? वडा नकोरे चौगुले यांचं. काय बोलतोय? असं कसं नाव असेल? वडा मला पावरे. वडनेरकर. वडनेरकर सोपं आहे. ईशा वडनेरकर चौगुले. आता वडनेरकर चौगुले लावते, मध्ये काही काळ ती डे एवढंच लावायची, पण पुढे काही झालं नाही नंतर. मामा वडनेरकर चौगुलेच चालेल आता मला. ते खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, ईशा WC म्हणा. WC अर्थ कळतोय का तुला WCचा? वडनेरकर चौगुले. ईशाताई वडनेरकर चौगुले यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. वा. तर मंडळी, मी या दोन्ही पाहुण्यांचं कागदात फुलं गुंडाळून देऊन स्वागत करतो. पुष्पगुच्छ म्हणा ना, एवढं कशाला कागदात फुलं गुंडाळून देऊन? हंबल पडतो ना मला, त्यामुळे भीती वाटते मला. बेटा शिवाली बेटा, ये बेटा ये. वा वा. ये बेटा ये ये ये. अशिका देते? हं? अशिका कळेल तुम्हाला, कळेल. बरोबर. बेटा पाया पड आई बाबांच्या. शाबास. आई बाबा आहे ना? नाही हो, कोण आहेस ग? आहोत आपण. एका आई बाबा मुलाचे कसे? एवढं काय सगळ्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. आहोत आपण एका मुलाचे आई बाबा, म्हटलं तर म्हटलं. पण आपण आपल्या मुलाचे आई बाबा आहोत ना. हे सार्वजनिक आई बाबा नाही होत का? जगत माता पिता आहोत का आपण? आशीर्वाद एवढं नको. आशीर्वाद द्या ना हो हो अगं, बेटा, हो हो बाळा. बरोबर, ठीक आहे. बापरे, बाबा तुमच्या माझ्या कुठे ये इकडे ये. फारच गोड आहे मुलगी. हो ना, हो गोड आहे ना. हो. शिवाली नाव तिचं, शिवाली. माझी मुलगी आहे. अच्छा. ही तुमची मुलगी आहे? ही खरंच तुमची मुलगी आहे? हो माझी मुलगी आहे. अरे बापरे, वाटत नाही का? पण तिचे डोळे पूर्ण उघडतात तुमचे असे. होय हो, बापरे. उघडलं. येस जाणवलं. नाही मी गंमत केली. वातावरण कसं हस्तगत ठेवायचं ना, त्यामुळे भावकी मजा येते ना. बघा, या भावकीचं लक्षच नाही आपल्याकडे. बघा नाही पण माझा आहे, मला माहिती आहे ना माझ्यासमोर कोण बसलंय. प्लीज आता कार्यक्रमाला हो सुरुवात करूया. हो, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर समीर सर, नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं. कशी वाटली? हा काय प्रश्न आहे? कशी वाटली म्हणजे? नाही कसं वाटलं का?
अच्छा, इथे येऊन कसं वाटलं? कसं वाटलं? अच्छा, इथे येऊन नाही, कसं छान वाटलं. इथे येऊन छान वाटलं. म्हणजे ऍक्च्युली मी देशोदेशी फिरत असतो आणि परदेशात सुद्धा माझे कार्यक्रम होत असतात. नुकताच मी UK ला जाऊन आलो आणि युरोपला सुद्धा माझा दौरा होता. सतत माझं माझं मी करू नका. मग तुमच्या पोस्ट खाली कॉमेंट येतात 2000 मतांनी समीर चौगुले पुढे. हॅशटॅग माझीच लाल संघटना. नका करू असं. माझ्याबद्दल हे कधीही आलेलं नाहीये. माझ्याबद्दल प्रश्न विचारतात म्हणून मी प्रश्नात उत्तर देतोय, बाकी काही नाहीये. गप्प बस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.